कोरडा पडलेला हा तलाव पाहिला की यावर्षी चांगला मान्सून किती आवश्यक आहे हे कळेल। हा एक तलाव नाही तर विदर्भातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्पांची हीच गत आहे। पूर्व विदर्भातील नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 367 प्रकल्पात सध्या केवळ 18% साठा शिल्लक आहे। गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर आजवरचा हा सर्वात कमी साठा आहे। मोठ्यामध्ये आतापर्यंत 966 दलघमी हा सरासरी होता मागील 5 वर्षाचा, आणि या वर्षी हा 684 आहे। म्हणजे मागील वर्षीपेक्षा हा सरासरीपेक्षा हा पाणीसाठा कमी आहे। सरासरी 10 जूनला अपेक्षित असलेला मान्सून अजूनही राज्यात दाखल झालेला नाही। कर्नाटक राज्यातील कारवार परिसरातच मान्सून खोळंबल्याचं वेधशाळेनं सांगितलंय। येत्या 19 जून नंतर मान्सून विदर्भात दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांनी मान्सूनची अपेक्षित हजेरी लागत नाही तोवर पेरणी करू नये अशी सूचना नागपूरच्या वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिली। पर्जन्यमान आता 18-19 नंतर जो पाऊस आम्ही येण्याची शक्यता दर्शवली आहे त्याचे आकडे पाहूनच शेतकऱ्यांनी आपला उचित निर्णय आपल्या अनुभवाप्रमाणे घ्यावा आणि सोबत जर त्यांनी कृषी तज्ञांचा जर सल्ला घेतला तर फारच उत्तम। मान्सूनची वाट फक्त शेतकरीच नाही तर सर्वसामान्य विदर्भवासीही पाहत आहेत। उकाडाही प्रचंड वाढलाय। आता तरी मान्सूननं या राज्यावर दया करावी आणि आता तरी मुसळधार पाऊस कोसळावा अशी प्रार्थना केली जाते। मागच्या वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती होती आणि यावर्षी 15 जून लोटला तरी मान्सूनचे अजून आगमन झाले नाही। मान्सूनचे आगमन झाले नाही म्हणून विदर्भातले अनेक सिंचन प्रकल्प कोरडे पडले आहेत। पूर्व विदर्भात जेमतेम 18% पाणीसाठा आहे, जो मागील 5 वर्षातला सर्वात कमी पाणीसाठा आहे। त्यामुळे आता 19 जूनला मान्सून येण्याची शक्यता वेशाने वर्तवली आहे आणि मान्सून वेळेवर यावा ही अपेक्षा तमाम विदर्भवासियांची आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशीलसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।